राज्य सेवा पूर्वचा स्कोर कमी आलाय, कंबाईन परत एकदा पोस्टपोन झालीये, नेमकं शेवटच्या 1 महिन्यामध्ये 30 दिवसात काय करावं कळत नाहीये, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा महिना असतो. या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. तर संयुक्त पूर्व परीक्षा आता जवळपास 1 महिना राहिलेली आहे. तर त्या अनुषंगानं चर्चा करत असताना परीक्षेच्या शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन हे फार महत्वाचं असतं, कारण आपण जे काही वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला एक फोकस्ड, एक टार्गेटेड दिशा देण्याचं काम किंवा त्याला मार्कांमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कायम हे आपल्याला करत असतं. त्यामुळं हा शेवटचे 30 दिवस जे आहेत ते फार महत्वाचे असतात. तर शेवटच्या दिवसांचं नियोजन करताना हा जो व्हिडिओ आहे हा आपण 2 सेशनमध्ये डिवाइड करूया. याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे फक्त संयुक्त पूर्वची तयारी करणारे विद्यार्थी आणि दुसऱ्या पार्टमध्ये ज्यांचे राज्यसेवेचे स्कोर कमी आलेले आहेत, त्यांना असं वाटतंय की माझं होईल का नाही याबद्दल थोडी शंका आहे, त्या विद्यार्थ्यांनी संयुक्त पूर्वची तयारी कशी करावी आणि राहिलेल्या 30 दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन संयुक्तची प्रिलिम्स कशी सिक्युअर करावी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आपण बघितलाय जानेवारी 5 ते हा एक करता येऊ शकतो किंवा जानेवारी 2 जानेवारी ते फेब्रुवारी 1 पर्यंतचा हा जो प्लॅन आहे आपल्याला तो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता येऊ शकतो, ज्याने की 31 दिवस जर आपण रँडमली धरले, आजचा दिवस धरून, आता आजचा तर बऱ्यापैकी दिवस गेलेला आहे. तर याच्यामध्ये बघा पहिला जो पार्ट आहे की डेली कमिटमेंटचा, हे ऑल स्टुडंटसाठी म्हणजे प्रत्येक जे राज्यसेवा करो किंवा संयुक्त करो या सगळ्यांसाठी जो काय प्लॅन आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. सगळ्यात पहिलं बघा सीसेट, म्हणजे इथं आपण म्हणूया मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजेच त्याला थोडंसं आता राज्यसेवेच्या भाषेमध्ये सीसेट आपण म्हटलेलं आहे, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्ता हा एवढा महत्वाचा आहे कारण 20 प्रश्न त्या ठिकाणी आउट ऑफ 100 म्हणजे नाही म्हटलं तरी 20% सिलेबस जो आहे तो गणित आणि बुद्धिमत्तेवर आहे. त्यामुळे आपल्याला कमीत कमी एक 20 प्रश्न डेलीचे सोडवले पाहिजे, किंवा सरळ मी म्हणेल जर एक 30 प्रकारचे प्रश्न असतील किंवा एक 20 प्रकारचे प्रश्न, म्हणजे जसे शक्यतो रिपीट होत नाही, म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्सचे 2 प्रश्न एका परीक्षेत येत नाहीत, किंवा आपण घड्याळावर बघितलं, कॅलेंडरवर बघितलं तर एक पेपरमध्ये 2 प्रश्न बघायला मिळत नाहीत. त्यामुळे एक साधारण 20 प्रश्न 20 प्रकारचे आपण बघितले. तर रोज एक टॉपिक घ्यायचा, जसा आपण आज घेतला की काम वेळ वगैरे घेतला, त्याचे 20 प्रश्न आपण कमीत कमी सोडवले पाहिजे, किंवा दिवसात 2 टप्प्यात त्याला डिवाइड करा, 1 तासात करा किंवा 2 टप्प्यात, म्हणजे 25 मिनिट्स किंवा 30 मिनिट्स. आणि मोस्टली हे कधी करायचं तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर. काय होतं, जेवणानंतर तसंही आपल्या डोक्यात काही जास्त घुसत नाही आणि तसंही आपल्याला काय होतं की जेवण केल्यामुळे थोडी पेंग झोप येते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते, त्यावेळेस मॅथ्स करायला काही हरकत नाही. तर हा झाला डेलीचा. आणि मी नेहमी तुम्हाला म्हटलेलं आहे की काही असो, जर तुम्ही कंबाईनची तयारी करताय, प्रिलिम्स असो मेन्स असो, रोजच्या रोज न चुकता मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस केलीच पाहिजे. एखाद्याला जर असं वाटत असेल आपण फारच वीक आहे, एखादा मार्केटमधला कुठलाही चांगला क्लास त्या ठिकाणी लावू शकता, अजिबात पैशाचा विचार करू नका. आणि तसंही खूप जास्त कॉस्टली क्लासेस नाहीयेत, त्यामुळे ते तुम्ही 100% करू शकता. दुसरा आहे करंट अफेअर्सचा भाग, डेली 1 तास करायलाच पाहिजे. त्यातल्यात लायटर नोटवर संध्याकाळी झोपण्याच्या आधी करंट अफेअर्स करण्यासारखा विषय असतो आणि त्यावेळेस बोरही होत नाही. करंटमध्ये काहीतरी नवीन हॅपनिंग, नवीन काहीतरी गोष्टी असतात, फॅक्ट असतात, इंटरेस्टिंग असतात, त्या वाचायला आपल्याला बरं वाटतं. त्यामुळे याला पण 25 मिनिट्समध्ये डिव्हाइड करा, किंवा सरळ 1 तास शेवटी झोपायच्या आधी किंवा थोडंसं रिव्हिजनच्या आधी ते करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे स्टॅटिक रिव्हिजन. आता स्टॅटिक रिव्हिजनमध्ये 2 प्रकारे आता जो पुढचा शेड्यूल आहे तो फॉलो करू शकता. स्टॅटिक रिव्हिजनमध्ये 2 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला करता येतील. एक, काही लोकांना डेली सगळ्या विषयाला हात लावा वाटतो, मग त्यांनी प्रत्येक 1-2 तास 1 तास प्रत्येक विषयाला देऊन केलं तरी चालेल. किंवा माझ्यासारख्या काही लोकांना असं असतं, एक विषय हातात घेतला की पहिले तो कडीला लावायचा, तो संपवायचा, नंतर पुढच्याला बघायचं. तर त्या अनुषंगानं मग तुम्ही एक 5-5 दिवस 4-4 दिवस जे आपण पुढे बघूयात त्या पद्धतीने तुम्ही त्या विषयाकडे जाऊ शकता. म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला करंट अफेअर्स करायचे, प्रत्येक दिवशी आपल्याला मॅथ रिझनिंग करायचंय, प्रत्येक दिवशी आपल्याला स्टॅटिक जीएसचा एक कुठला तरी विषय आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ही एक बेसिक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, तर आणि तरच शेवटच्या 30 दिवसामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये संयुक्तचे चांगले मार्क पडू शकतात. पुढचा जर विचार केला
तर P2P नावानं आपण जी बॅच आणली होती, प्रॅक्टिस टू परसिस्ट, याच्यामध्ये बेसिकली आपण काय केलंय की प्रत्येक विषयाचे ठराविक टॉपिकवर प्रश्न काढलेत. म्हणजे भूगोलाचे बघितले तर एकूण 360 प्रश्न आहेत, इतिहासाचे 329 प्रश्न आहेत, राज्यव्यवस्थेचे 300 प्रश्न, सामान्य विज्ञानचे 260 प्रश्न, अर्थव्यवस्था 240 आणि करंटचे जवळपास हे प्लस 1000 आधीचे जर आपण पकडले तर जवळपास एक 1200-1300 पर्यंत किंवा 1500 पर्यंत प्रश्न आहेत. तर माझं असं म्हणणं असेल, ज्यांना प्रॅक्टिस करायची म्हणजे आता आपण एखादा टॉपिक घेतला पर्टिक्युलरली की नदी प्रणाली, हा आपण जिओग्राफी मधला टॉपिक घेतला, त्याच्यावर प्रॅक्टिस प्रश्न सोडवायचे. सरळ जायचं आपल्या P2 बॅच मध्ये, टेलिग्रामवर प्रश्न दिलेत, ते प्रश्न सोडवायचे. रिव्हिजन करताना त्याची PDF पण तुम्हाला दिली आहे, त्याच्या खाली सोल्युशन्स पण दिलेत, ऍडिशनल पॉईंट्स पण आपण त्या ठिकाणी दिलेत आणि प्रत्येक विषयाचा आपण असा शेड्यूल दिला की कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन आहे. म्हणजे सेल याच्यावर 20 प्रश्न आहेत, प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन नाही म्हणलं तर याच्यावर 40 प्रश्न दोघांवर मिळून आपण काढलेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न काढत असताना कुठल्या टॉपिकवर प्रिव्हियस इयरचे किती प्रश्न आलेत त्याला डोळ्यासमोर ठेवून काढलेलं आहे. म्हणजे कुठल्या टॉपिकला किती महत्व द्यायचं आणि किती नाही द्यायचं हे सगळं आपल्याला याच्यानुसार कळणार आहे. याच्याविषयी जास्त मार्केटिंग करायसाठी हा व्हिडिओ नाहीये, पण प्रत्येक विषयाचा त्या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज, म्हणजे अर्थव्यवस्थेबद्दल समजा आपण इथं बघितलं की सार्वजनिक वित्त, त्याच्यावर नाही म्हटलं तरी आपण 20 प्रश्न काढलेत आणि 5 डिसेंबरला काढले होते. आता हे सगळं संपलेलं आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेली बॅच आहे. पण ज्यांना रिव्हिजनसाठी वापरायची त्यांनी वापरू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एवढ्या छोट्याशा उपक्रमामधून बरेचसे आणि अवघड इव्हन इकॉनॉमी मधले थिंकर्सचे प्रश्न आले होते, हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. जर बघितलं नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता की P2Pचं रिफ्लेक्शन राज्यसेवा पूर्वमध्ये कशा प्रकारे आपल्याला झालेलं आहे. पुढचा आपला महत्वाचा मुद्दा जो आहे त्याच्यासाठी आज आपण इथं आहोत, तो आहे की आपला फेज 1 फर्स्ट पास, म्हणजे त्याला ब्रॉड रिव्हिजन जी आहे तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे. आता इथं प्रायोरिटी मी माझ्या वैयक्तिक थोड्या अंदाजानुसार दिली आहे. सायन्स 15 मार्कांसाठी 15 प्रश्न विचारले जातात सॉरी, त्यामुळं थोडासा महत्वाचा विषय आहे. तर जनरल सायन्स किंवा ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो, सामान्य विज्ञान, तर सामान्य विज्ञानसाठी आपण एक 3 ते 8 जानेवारी पर्यंत, म्हणजे असं एक 5 दिवसांचा काळ त्या ठिकाणी दिला तर 5 दिवसामध्ये बऱ्यापैकी सायन्स आपलं कव्हर होऊ शकतं. कुठले कुठले सायन्सचे आपण विषय त्या ठिकाणी करू शकतोय बघा. सायन्समध्ये बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी याला 3 दिवस, याला 1 दिवस, याला 1 दिवस केला, किंवा याला 2 दिवस जर दिले याला अर्धा दिवस, याला अर्धा दिवस, म्हणजे 1.5 दिवस आणि याला 2 दिवस, अशा पद्धतीने आपण डिवाइड करू शकतो. व 2 दिवसामध्ये आपल्याला हे 6 टॉपिक आहेत. पहिले 3 टॉपिक 1 दिवस, पुढचे 3 टॉपिक 1 दिवस. म्हणजे हे जे सिस्टीम आहे ना, P2Pचा सिलेबस, नुसतं सिलेबस जरी बघितला, बॅच नाही लावली तरी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायला किंवा त्याला डिस्ट्रीब्यूट करायला खूप चांगली मदत त्या ठिकाणी होऊ शकते. दुसरा आपण जर पॉलिटीचा घेतला, इथे आपल्याला 15 प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळतात. 15 प्रश्नांसाठी अगेन एक 5 दिवसांचा 9 ते 13 जानेवारी पर्यंतचा वेळ आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. अर्थातच ज्यांना कंबाईन करायचं त्यांनी ह्या पूर्ण 10 दिवसामध्ये हे दोन्ही सायमल्टेनियसली पण करू शकता. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये जर आपण बघितलं तर परत इथं आपल्याला 15 क्वेश्चन्स बघायला मिळतात. इकॉनॉमी मधले क्वेश्चन बऱ्यापैकी सोपे असतात, पण त्यासाठी अभ्यास लागतो. 14 ते 18 जानेवारीच्या दरम्यान आपण इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी कम्प्लीट करू शकतो. जिओग्राफीचा जर आपण विचार केला तर 4च दिवसात जिओग्राफी होऊ शकतं, कारण इथं फक्त आपल्याला 10च प्रश्न आहेत. आणि हिस्ट्रीचं तेच आहे, 23 ते 26 जानेवारी पर्यंत आपण हिस्ट्री जर केलं तर आपल्याला इथं 10 प्रश्न त्या ठिकाणी इथं मिळतात. आणि आपल्याला 15 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडी किंवा करंटवर विचारतात, आणि राहिलेले 20 प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग वर मिळतात. तर याची आपण डेली करतोय 15 क्वेश्चनची तयारी, या 20 प्रश्नांची तयारी, ही आपली डेली चालूच आहे, राईट. मग आपल्याला जे काय करायचं, यातला कुठला एक विषय निवडा किंवा 2 विषय निवडा आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. किंवा सायन्स सोबत हिस्ट्री घ्या, पॉलिटी सोबत जिओग्राफी घ्या, किंवा इकॉनॉमी सोबत, असं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकता. आता जर आपण पुढे गेलो तर पुढे आपल्याला लक्षात येईल की फायनल रिव्हिजन जी आहे, जी संयुक्त पूर्व परीक्षा फोकस्ड जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठीची, तर ती आहे टॉपिक वाईज फोकस. आता जिओग्राफीमध्ये पण कुठले टॉपिक्स केले पाहिजे, मी जसं सांगितलंय बघा, जिओग्राफीमध्ये आपण जर बघितलं तर कुठले टॉपिक केले पाहिजे. आता महाराष्ट्राचा जेव्हा जिओग्राफीचा आपण विचार करतो तेव्हा इथं बघा सगळ्यात जास्त आपण कुठले प्रश्न घेतले, समजा वनसंपत्तीवर जवळपास 45 प्रश्न आपण घेतलेत, तर इथं जवळपास एक 14 प्रश्न फक्त वनसंपत्तीवर आहेत, आणि खनिज संपत्ती 15 प्रश्न, ऊर्जा संसाधन 16 प्रश्न, असे मिळून जवळपास आपल्याकडे 45 प्रश्न आहेत. तर तुम्हाला हे लक्षात येईल 35 प्रश्न, तर कुठल्या टॉपिकला महत्व द्यायचं, कुठल्याला नाही द्यायचं. म्हणजे इकडे जर बघितलं नदी प्रणाली आहे, जवळपास 50 प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेत. हवामानावर 15 प्रश्न आहेत, आणि नदी प्रणाली फक्त एक टॉपिक घेतलं तर 35, टोटल मिळून 50 प्रश्न आहेत. तर या पद्धतीनं पण तुम्ही त्या ठिकाणी प्लॅनिंग करू शकता.
म्हणजे हे काही टॉपिक वाईज फोकस करायचा. जिओग्राफी मधले रिव्हिजनसाठी कुठले महत्वाचे टॉपिक घ्यायचे हे तुम्ही तुमचं ठरवून घेतलं पाहिजे किंवा डिसाईड केलं पाहिजे. आता इकॉनॉमिक्स मध्ये पण सेम, तर तुम्ही एका दिवसामध्ये जिओग्राफी संपवलंच पाहिजे, हे आपल्याला शेवटी केलं पाहिजे. 28 जानेवारीला त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स एका दिवसात संपवलं पाहिजे. 29 जानेवारीला पॉलिटी त्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात संपवलं पाहिजे. 30ला सायन्स घेतलं पाहिजे. सायन्स परीक्षेच्या जेवढं जवळ घेऊ ना तेवढं लक्षात राहण्याचे चान्स राहतील. आणि हिस्ट्री इज ऑल अबाउट फॅक्ट्स आणि फॅक्च्युअल, त्यामुळे हे सगळ्यात शेवटी ठेवणारा विषय माझ्यासाठी वैयक्तिक, मी जेव्हा ठरवतो तेव्हा हिस्ट्री सगळ्यात शेवटी ठेवत असतो. आणि मग 1 फेब्रुवारीला आपण काय केलं पाहिजे, 1 फेब्रुवारीला जेवढ्या क्विक फॅक्ट्स आहेत आणि मेमोरायझेशन ऑफ, की फोकस ऑन ओनली मेमोरायझिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स, डेटा आणि वन लाईनर्स. तर याच्यामध्ये काय होतं की समजा आता पॉप्युलेशन सारखा टॉपिक आहे, त्याच्यावर कायम फॅक्च्युअल गोष्टी असतात. महाराष्ट्र डेन्सिटी किती, सेक्स रेशो किती, भारताचा किती, महाराष्ट्राचा चढता क्रम, उतरता क्रम, डोंगर रांगा असेल किंवा काय असेल, असे फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या आपण शेवटच्या दिवसांमध्ये प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन, त्याचे एक्झाम्पल्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या दिवशी 1 फेब्रुवारीला रिवाइज केल्या पाहिजे. आणि दुपारनंतर सरळ फक्त करंट अफेअर्स करायला पाहिजे. कारण काय होतं, करंट अफेअर्स एवढा महत्वाचा विषय, 15 प्रश्न त्या ठिकाणी येतात. आणि चांगलं जर टार्गेट केलं, जसं आपल्या मला वाटतं राज्यसेवा पूर्वला 15 पैकी 12 ते 13 प्रश्न मंथली आणि P2P धरून आपण केले. P2P मधून राज्यसेवेला जास्त नव्हते, त्याचं कारण राज्यसेवेला जास्त वन लाईनर विचारत नाहीत, पण कंबाईनचा जर विचार केला तर वन लाईनर्स प्रश्न खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळं राज्यसेवेचे 1000 प्रश्न, त्याची PDF 50 पानाची, प्लस आता जी मी नवीन PDF उद्या परवा देणार आहे ती राहिलेली, म्हणजे बाकीच्या मंथची कव्हर केलेली, ह्या 2 PDF जरी तुम्ही शेवटच्या दिवशी दुपारनंतर कव्हर केल्या, नाही म्हटलं तरी कमीत कमी 10 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला ऍज इट इज त्यात दुसऱ्या दिवशी सोडवायला मिळतील. 5 प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न जरी अप्रोचनं सुटले तरी 13 प्रश्न त्या ठिकाणी 15 पैकी बरोबर येऊ शकतात. त्याचे 13 प्रश्न करंट अफेअर्सला येतील. मी गॅरंटी देतो त्याला कमीत कमी 45+, गणित जर थोडं बरं असेल तर 50+ मार्क शुअर त्या ठिकाणी मिळतील. आता पुढचा जर भाग आपण बघितला तर आता राज्यसेवेकडून कंबाईनकडे शिफ्ट झालेले विद्यार्थी, संयुक्त पूर्वकडे आलेले विद्यार्थी, तर यांनी काय करायचं, 25 जानेवारीपर्यंत माझं स्पष्ट म्हणणं, मी खूप जणांना फ्री मेंटरिंग मध्ये पण सांगितलं होतं, जे कोर आपले विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, या विषयांचाच अभ्यास करा. ज्यांना तळ्यात मळ्यात वाटतंय की उद्या जर मी राज्यसेवा प्रिलिम्स पास झालो तर माझ्याकडे फार कमी वेळ असणार आहे, व त्यात माझं राज्यसेवा मुख्य होईल का नाही होईल, त्यासाठी सिलेबस, नोट्स आणि कंटेंट हे सगळं राज्यसेवा मुख्यच वापरा. पण विषय कुठले करायचे आहेत आपल्याला, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, हे जे विषय आहेत हे आपल्याला करायचे 25 जानेवारीपर्यंत. म्हणजे डेडिकेटेडली आपण किती देतोय, 7 ते 8 दिवस फक्त संयुक्त पूर्वसाठी देतोय, जे आपण राज्यसेवा मेन्स मधले कॉम्प्रोमाइज करतोय. तर इथपर्यंत तुमचे हे स्ट्रॉंग झाले पाहिजे. आणि अशा पद्धतीनं स्ट्रॉंग करा की संयुक्त पूर्वच्या नंतर राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करत असताना या विषयांना थोडा जरी वेळ दिला तरी त्यातले मार्क आपले पक्के होतील. मग उरलेला वेळ आपल्याला ग्रामर असेल, पार्ट 2 असेल, HRD असेल, इकॉनॉमी मधले थिंकर्स असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा GS4चा भाग असेल, त्याच्यावर आपल्याला फोकस करता येईल संयुक्त पूर्वच्या पेपर नंतर, राईट. त्यानंतर आता रोज 1 तास मॅथ्स, रिझनिंग हे तुम्ही पण करायचंय, जे लोक राज्यसेवेकडून संयुक्त पूर्वकडे आलेत. अर्थातच ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे 20 प्रश्न त्या ठिकाणी आहेत. डेली केल्यानं स्पीड वाढते, कॅल्क्युलेशन्स वाढतात आणि काही काही गोष्टी अशा असतात ज्या पाठ होऊन जातात. म्हणजे 2:10 म्हणलं की 1024, हे आपल्याला फास्ट परीक्षेत कॅल्क्युलेट करायची गरज पडत नाही. माझा UPSCचा अनुभव CSAT असतानाचा सांगतो मी, की 2-3 वेळा असं झालं, जे आपण प्रश्न बघितले किंवा जे आकडे आपण बघितले ऍज इट इज त्याच्यावर प्रश्न होते, 10 ते 15 सेकंदामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी सुटतो, जे की आपल्याला संयुक्त पूर्वच्या परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. तसं जर संयुक्त पूर्वच्या परीक्षेमध्ये की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यावा, एक जस्ट विषय घेतो, प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यावा, तसं बघितलं तर एक 36 सेकंद त्या ठिकाणी मिळतात, बरोबर आहे. पण 36 सेकंदामध्ये गणिताचा प्रश्न सुटतो का? त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की ते तुम्ही ठरवा की गणिताला मला किती द्यायचं, बाबा 1 मिनिट द्यायचा, 1.5 मिनिट द्यायचा, किंवा मला एक 45 सेकंद द्यायचे. त्यात पण गणितातले कुठले, लॉजिकल रिझनिंगचे कुठले, काही काही जस्ट ऑब्झर्वेशन्स वरून सुटणारे बार्स, ग्राफ्सचे प्रश्न असतात, कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही, डायग्राम व्यवस्थित बघितली, खालचे ऑप्शन्स चांगले बघितले तर इलिमिनेट त्या ठिकाणी करता येतं. GSचे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, एक 15-20 सेकंदामध्ये प्रश्न सुटला पाहिजे, 15 ते 20 सेकंदामध्ये. त्यापेक्षा जास्त वेळ आपण अफोर्ड करू शकत नाही, कारण 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे, जे आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि मग 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही काय करायचंय, जे राज्यसेवेकडून संयुक्तकडे शिफ्ट झाले त्यांनी, तर डेलीचे डेली सामान्य विज्ञान करा.
कारण आपण हे ह्या 4 GS मध्ये इन्क्लूड केलेलं नव्हतं आणि जे राज्यसेवा मेन्सला येणार नाही त्यातला फार फार बायोटेक्नॉलॉजीचा थोडाफार पार्ट किंवा न्यूक्लिअरचा वगैरे जो काय स्पेसचा बेसिक करंट मधले तेवढा पार्ट अदरवाईज येणार नाही. त्यामुळे डेली आपल्याला काय करायचंय एवढ्या दिवसांमध्ये सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स करायचं, त्यासोबत मॅथ रिजनिंग करायचंच आहे, करंट अफेअर्स करायचंच आहे. आणि मी तर म्हणेल जे राज्यसेवेकडून कंबाईनकडे शिफ्ट होत आहेत त्यांनी 31 आणि 1 फेब्रुवारी दुपारनंतर म्हणजे सेकंड हाफ जो आहे तुमचा अभ्यासातल्या दिवसाचा सेकंड हाफ हा पूर्ण करंट अफेअर्सवर घालवला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी दिलं, करंट अफेअर्सचं किती महत्व त्या ठिकाणी पेपरमध्ये आहे. आता पुढचा एक विषय असतो की मॉक टेस्ट सोडवाव्या का. मॉक टेस्टचं काय, यस मित्र म्हणेल डेली कमीत कमी एक पेपर सोडवलाच पाहिजे. कमीत कमी एक पेपर टिल कधी माहितीये का, टिल 20 जानेवारी पर्यंत काहीच हरकत नाही सोडवायला. शेवटच्या 10 दिवसामध्ये मात्र क्लासचे पेपर्स बघू नका. त्यात मी हे सांगेल P2P जरी आपण आयोगाला धरून काढले तरी P2P नाही बघितले तरी चालतील, पण जर तुम्हाला वाटत असेल तर रिव्हिजनसाठी त्याचा वापर करू शकता. पण टेस्ट त्या ठिकाणी शक्यतो मग आयोगाचे पेपर प्रत्येक वेळेला काही कंबाईनचे पेपर आपल्याला मिळणार नाहीत, बाकीचे पार्ट झालेत. पण दुसऱ्या आयोगाचे जे काय असेल, फॉरेस्ट प्रिलिम्स असेल, दुसऱ्या पूर्वीच्या कुठल्या MPSC घेतल्या प्रिलिम्स असतील, त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व सारखे पेपर येतात, जसं ग्रुप सीचे काही पेपर असतील ते तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता. त्याच्यानंतर मॉक टेस्टचा वापर कसा करायचा, मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट मॉक टेस्टचा संयुक्त पूर्वसाठी वापर हा नका बघू की माझा किती अभ्यास झाला आणि काय झाला. सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट, सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटेजी, सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग, सगळ्यात महत्वाचं शिफ्ट. म्हणजे गणितमध्ये घेऊ की सुरुवातीला घेऊ की शेवटी घेऊ, ट्रायल अँड एरर करा ना. मॉक टेस्ट इट सेल्फ इज अ प्रॅक्टिस टेस्ट, राईट. तुम्हाला वेगळे व्हेरिएशन्स कॉम्बिनेशन्स ट्राय करायचे. कधी मॅथ मध्ये घेऊन बघा, कधी सुरुवातीला घेऊन बघा, कधी शेवटी घेऊन बघा, कधी करंटनं सुरुवात करा, कधी जिओग्राफीनं, कधी सायन्सनं, कधी हिस्ट्रीनं. आणि तुमच्यासाठी वैयक्तिक जे कॉम्बिनेशन सगळ्यात चांगलं ठरतं ते कॉम्बिनेशन फायनल करा. त्याच्यानंतर इथं जे एक्सपेरिमेंट आपल्याला करायचे की गोल गोल करताना एन सर्कल किंवा गोळे गोळे भरताना एक गोष्ट लक्षात घ्या, 15-15च्या सेटनं करणं हे कधीही चांगलं असतं. त्यामुळे आता सांगतोय मी याची प्रॅक्टिस करा की 15-15च्या सेटनं गोळे करा. कारण अप्रोचचे बॅच पेपर जे डिस्कस करताना आपण जे म्हटलं होतं ट्रेंड आणि पॅटर्न त्या विषयाचा त्या पेपरचा आपल्याला तेव्हाच लक्षात येतो जेव्हा आपण ते 15 प्रश्न 10 प्रश्न एकत्र सोडवतो, तो ट्रेंड समजून घेतो. त्यामुळे ही एक गोष्ट नक्की करा. दुसरा प्रश्न येतो PYQ कधी आणि किती करायचे. माझं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या टॉपिकची रिव्हिजन केली की ती रिव्हिजन करायच्या आधी, म्हणजे रिव्हिजनच्या आधी त्या टॉपिकचे, एकच मिनिट आहे आडवं लिहून तुम्हाला दिसणार नाही, रिव्हिजन आधी त्या टॉपिकची PYQ सोडवा. म्हणजे काय होईल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टॉपिक घेतला अॅनिमल क्लासिफिकेशन, तुम्हाला कळेल आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले. मग रिव्हिजन करताना कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा, कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा नाही हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय करायची, तुमची रिव्हिजन झाल्यानंतर P2P चे प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुम्हाला कळेल की आता मी जो काय अभ्यास केलाय तो माझ्या कितपत पचनी पडलाय किंवा त्याच्यावर माझे कितपत प्रश्न येऊ शकतात किंवा त्याचा माझा आज किती अभ्यास झाला हे बघण्यासाठी P2P चा वापर करा. मॉक टेस्टचा आता त्या पद्धतीने वापर करण्याची वेळ नाही, राईट. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे बघा, राज्यसेवेसारखा काही पॅटर्न बदलेल का, ही जी शंका बऱ्याच जणांनी मला विचारली फ्रेम एंट्रिंग मध्ये. माझं असं म्हणणं आहे दरवेळेला काही ना काही थोडाफार बदल होत असतो, त्यामुळे बायस होऊन जाऊ नका. हे राज्यसेवेच्या आधी पण मी सांगितलं होतं की असंच होईल तसंच होईल, गणिताचे 20 येतील का 15 येतील का 10 येतील, जिओग्राफी हिस्ट्री कॉम्बिनेशन चेंज होईल का, ह्या सगळ्या गोष्टी विचार करू नका. पेपरमध्ये गेल्यानंतर पहिले 1-1.5 मिनिटामध्ये पेपर फास्ट स्कॅन करून बघा कुठल्या विषयाचे किती प्रश्न आहेत आणि कुठल्या विषयाचे कोणते प्रश्न कधी सोडवायचे, कधी नंतर सोडवायचे, हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी छोटे छोटे डिसिजन्स घ्यायचे आणि त्याच्यावरून तो आपल्याला ठरवायचे. त्यामुळं बदल 100% होऊ शकतो. कशामध्ये बदल होऊ शकतो, दोन्ही गोष्टी, एक प्रश्नांचा पॅटर्न
म्हणजे ज्या पद्धतीनं प्रश्न त्यांनी राज्यसेवेला काय केलं, पूर्वी मी एक गोष्ट खूप यांना सांगायचो की एमपीएससी मध्ये प्रश्न अवघड असतो, ऑप्शन सोपे असतात. ह्यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी प्रश्न त्यातल्यात करंट अफेअर्सचे ओळखीचे टॉपिक होते, पण खाली ऑप्शन्स मध्ये छोट्या छोट्या फॅक्च्युअल गोष्टींमध्ये ट्रॅप करण्याचा त्या ठिकाणी प्रकार त्यांनी केलेला आहे. तसा प्रकार इथं होतो का हे पेपरमध्ये गेल्यावरच कळेल. आधी बायस होऊन जाऊ नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. पेपरमध्ये गेल्यानंतर बघा 206 बोलणार 208 दिले, कळलं पाहिजे सायन्समध्ये छोटे छोटे ट्रॅप करतायत. त्याच्यानंतर करंट अफेअर्स मध्ये पद्मश्री 6 नाही, पद्मविभूषण 5च असतात. हे पेपरमध्ये गेले की कळलं की मग आपण थोडं अलर्ट होतो, त्या विषयाचे प्रश्न सोडवताना त्या गोष्टींवर फोकस करतो. थोडं बायस्ड होऊ नका. कळलं? तर हे होऊ शकतो. बी प्रिपेअर्ड. बी प्रिपेअर्ड. आणि इथे तुम्हाला काय हेल्प करू शकतं, लॉजिकल अप्रोच. जसं राज्यसेवेला पोरं म्हणलं पेपरमध्ये चालतो का, एका विद्यार्थ्यानं कशा पद्धतीनं क्वेश्चन सोडवले आन्सर की येण्याच्या आधीचे ते चॅनलला टाकले होते मी, आणि त्याचे तिन्ही उत्तर अप्रोचनं त्या ठिकाणी बरोबर आले. प्रत्येकच उत्तर अप्रोचनं बरोबर येईल याची गॅरंटी नसते, पण मॅक्झिमम बरोबर येऊ शकतात. तुक्के मारण्यापेक्षा एक काहीतरी त्याला बेस आहे, थोडंफार सायन्स त्याच्या ठिकाणी आहे. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो टेम्परामेंटचा. तर टेम्परामेंट हे का महत्वाचं आहे राज्यसेवेमध्ये, मी आत्ताच एक जवळच्या विद्यार्थ्याला बोललो. तो म्हणला सर माझा 107.5 का 108 काहीतरी स्कोर येतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे फॅक्टर होता, असं नाही की माझा अभ्यास नव्हता, पण माझ्या सिली मिस्टेक्स 11 झाल्या. 11 सिली मिस्टेक्स म्हणजे 11 क्वेश्चन्स तुमचे रॉंग झाले. त्यातले 5 जरी बरोबर आले तर 5 दोन्ही 10 मार्क, 117.5 पर्यंत, आणि निगेटिव्ह जोडून चांगला 120 पर्यंत तो विद्यार्थी गेला असता. तर टेम्परामेंट हे याचसाठी गरजेचं आहे. मी नेहमी तुम्हाला म्हणत होतो की तुमचं 100% पेपरमध्ये देता आलं पाहिजे, आणि ते आपण 100% तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तुम्ही पेपरमध्ये अलर्ट आहात, अटेंटिव्ह आहात, आणि तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन पहिल्या ते 100व्या प्रश्नापर्यंत आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी ते त्या 1 तासामध्ये, त्या 2 तासामध्ये राज्यसेवेच्या पूर्वला होत नसतं. त्याच्यासाठी आतापासून प्लॅनिंग करावं लागतं, आतापासून स्ट्रॅटेजी बनवावी लागते, आतापासून छोट्या छोट्या गोष्टींवर थोडं काम करावं लागतं. झोपण्याची वेळ असेल, उठण्याची वेळ असेल, आराम असेल, इनफ झोप घेणं, एनर्जेटिक राहणं, परीक्षेच्या आदल्या दिवशी मूड चांगला असणं, वादविवाद न करणं, चिडचिड न करणं, आणि प्रसन्न, स्वच्छ, छान, चांगल्या टेम्परामेंटनं परीक्षेला जाणं हे फार महत्वाचं असतं. आतापासून थोडं थोडं त्याच्यामध्ये फिजिकल एक्सरसाइज असेल, म्हणजे फिजिकल एक्सरसाइज म्हणलं की जिम लावा हा प्रकार नाही. रूमवर असल्यावर किंवा आपल्या घरी थोडेफार स्ट्रेचिंग करणे, योगा करणे, सूर्यनमस्कार करणे, प्राणायाम वगैरे करणे, अर्धा 1 तास 15-20 मिनिटं थोडं मेडिटेशन करणे, की जेणेकरून आपल्याला ती स्टॅबिलिटी त्या ठिकाणी मिळेल. जेवणाच्या वेळ, झोपेच्या वेळ, खाण्याच्या वेळ, परीक्षेच्या काही शेवटच्या दिवसांमध्ये एक्सपेरिमेंट्स करू नका. दुसरीकडे कुठेतरी सेंटरला गेले, कोल्हापूर सेंटर आलं, तांबडा पांढरा खाल्ला, ऍसिडिटी झाली, दुसऱ्या दिवशी अजून काहीतरी वेगळंच झालं, अशा गोष्टी करू नका. जे थोडंसं सात्विकतेकडे जा, म्हणजे त्याचा आहार तसा विचार का विहा काहीतरी एक शब्द आहे आयुर्वेदामध्ये, पर्टिक्युलर त्यात बोललेलं आहे. तर त्या पद्धतीनं त्या गोष्टींवर काम करा, आणि आतापासून पुढच्या गोष्टी स्ट्रीमलाईन करून ठेवा. जर स्वतः परीक्षा 2 तारखेला आहे, 1 तारखेला कोणाचं घर भाडं असेल, घर मालकाला आधीच सांगून ठेवा, सर त्या दिवशी मला बोलू नका, 3 तारखेला 5 तारखेला तुमचं देतो. रिडिंगचं रिन्युअल असेल, काही काही रिडिंगवाले एवढे आकडो असतात की नाही 28 तारखेपर्यंतच भरावं लागेल, नाही तर मग तुझी सीट खाली करतो, हे करतो. ह्या सगळ्या गोष्टी आतापासून मॅनेज करा, की त्या दिवसांमध्ये परीक्षेला दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर राहण्याचं ठिकाण आतापासून ठरवा. जेव्हा हॉल तिकीट येतील तेव्हा सेंटर्स थोडे कन्फर्म करा, कुठे आहे, किती वेळेवर आहे. आणि ही सगळी तयारी केल्यानंतर जशा पद्धतीने तुम्ही ठरवलं त्याच्यात पण थोडी थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणलात तसं होणार नाही. अचानक जर पाऊस आला तर, फेब्रुवारीमध्ये पाऊस येत नसतो, पण काही सांगता येत नाही, क्लायमेट चेंजमुळे कधी काय झालं, वातावरण बदलतं, मूड बदलतो, आणि मूड बदलला की त्याचा 100% इफेक्ट आपल्या पेपरवर होतो. राज्यसेवा पूर्वच्या दिवशी पाऊस चालू होता खूप साऱ्या सेंटर्सवर. मला वाटतं कुठेतरी त्यांना पण थोडंसं एक आपलं जे गोष्टी चाललेल्या असतात त्याला थोडंसं त्यासाठी पण आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतर सकाळी ब्रेकफास्ट करायचा का थोडं हेवी करायचं, कारण पेपर मला वाटतं 11 ते 12 आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तर त्यामुळं त्या ठिकाणी तर सकाळी 8 वाजता नाश्ता केला, 11 वाजता भूक लागली, पेपर सुरू व्हायच्या आधी तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचे एक्सपेरिमेंट्स करा आतापासून. रोज त्यावेळेला आपण ऍक्टिव्ह कसं राहू, अलर्ट कसं राहू, याची एक थोडीशी काळजी घ्या. आणि शक्य झालं तर त्याच टायमिंगमध्ये, ज्या टायमिंगमध्ये पेपर होणार आहे, रोज किंवा अल्टरनेट डे तरी कमीत कमी एक पेपर सोडवा. म्हणजे तुमच्या ब्रेनला एक काय म्हणता येईल त्याला आपण क्लासिकल कंडिशनिंग, पावलावचा जो एक्सपेरिमेंट आहे ना, की त्यावेळेस बरोबर तुमचं
डोकं त्या पद्धतीनं प्रोसेसिंग करायला लागतं, त्या पद्धतीनं विचार करायला लागतं. त्या 1 तासामध्ये स्पीडली 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायला लागतं. हा सगळा टेम्परामेंटचा भाग होता. हा खूप त्या ठिकाणी महत्वाचा भाग होता. पुढचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न कायम येतो, 60 मिनिट 100 क्वेश्चनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? माझं स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येकानं आपापली इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी काढली पाहिजे. साधारण जर मॅथ रिझनिंगचा आपण जर विचार केला तर 20 प्रश्न आहेत. कमीत कमी मॅथ्स त्या ठिकाणी मला वाटतं 25 ते 27 मिनिट द्यायला काहीही हरकत नाही. मी ऍव्हरेज विद्यार्थ्याबद्दल बोलतो. काही विद्यार्थी ऑलरेडी स्कॉलर आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांचा ऍप्टिट्यूड खूप चांगला आहे, तर त्या ठिकाणी त्यांना कदाचित हे 20 मिनिटातही सोडू शकतात. पण ऑन अँड ऍव्हरेज एवढा तरी वेळ तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, हे तुम्ही 7-7 मिनिटात 5-5 मिनिटांमध्ये उरकलं पाहिजे. 10-10 प्रश्न हिस्ट्री आणि जिओग्राफीचे. सायन्सला कदाचित थोडासा वेळ जास्त लागू शकतो. करंट अफेअर्स एक थोडंसं चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. सिली मिस्टेक्स नको. फॅक्च्युअल मध्ये ट्रॅप करायचा प्रयत्न केला तर ते आपल्या परीक्षेत कळलं पाहिजे. याच्यानंतर दुसरं अजून ही स्ट्रॅटेजी जी आहे, तर याच्यामध्ये मी जे म्हणतो की रोज काहीतरी आपण यासाठी केलं पाहिजे. रोज एक स्वतःला प्रश्न विचारा. झोपायच्या आधी रोज एक प्रश्न स्वतःला विचारा की 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्यासाठी मी आज काय शिकलो किंवा मी आज काय स्ट्रॅटेजी केली. याचा थोडंसं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हिस्ट्रीमध्ये मागच्या पेपरमध्ये 23च्या 4-4 स्टेटमेंटचे प्रश्न होते आणि मॅक्झिमम वेळेला असं होतं खाली ऑप्शन 3च होते, 4 नव्हते. त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे की आपल्याला 4चे 4 ऑप्शन वाचायची गरज नाही, कुठला तरी एक चुकीचा फक्त शोधायचा. मग त्यावेळेस आपण काय करतो, शेवटचे 2 ऑप्शन फास्टमध्ये बघायचे, एक कुठला चुकीचा वापरला, आपल्याला सगळे बघायची गरज नाही. किंवा एखादा पहिलं स्टेटमेंट करेक्ट वाटलं, खालचे 2 ऑप्शन एलिमिनेट होतात, दुसरं वाक्य वाचलं, उत्तरापर्यंत जातो, मग खालचे नाही वाचले तरी काही गरज पडत नाही. असे छोटे छोटे जे काय वेज आहेत, तर त्या वेजनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह गोष्टी करता येतात. मॅथ आणि रिझनिंग मध्ये काही काही प्रश्न फक्त ऑब्झर्वेशन्सवर सुटतात, काही काही आकड्यांची गुणाकार भागाकार करायची गरज नसते, शेवटी त्याची काटाकाटी होते. काही काही प्रश्न ऑप्शन्स मधून आपल्याला सोडवता येतात. अंदाज आपल्याला एक आला असतो की 2 पैकी एक उत्तर असू शकतं, एक व्हॅल्यू टाकायची, ती व्हॅल्यू टॅली झाली, त्या उत्तराला टिक करायचं आणि पुढे जायचं. थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, पण त्याशिवाय जास्तीत जास्त प्रश्न अॅक्युरेटली सोडवणं होणार नाहीत. प्रत्येक ऑप्शन क्रॉस चेक करतो म्हटलं तर उजडेल थोडक्यामध्ये, की अर्धा पेपर तसाच राहून जाईल, पेपर चेक अटेम्प्ट करणं होणार नाही. आणि सगळ्यात मोठं पाप संयुक्तच्या पेपरमध्ये कुठला असेल तर मला तो प्रश्न येत होता पण वेळ पुरला नाही. मी खूप वेळा म्हटलं त्यांचा बाहेर शाल आणि श्रीबळ देऊन सत्कार केला पाहिजे. ही गोष्ट अजिबात टॉलरेबल नाहीये. आणि सिली मिस्टेक्स, चुकीला माफी नाही. तुम्ही म्हटले की सर हा प्रश्न मला येत होता, मला ते 5 वाटलं आणि तिथं 7 दिलेलं होतं. मी म्हणेल रडायला माणूस सापडणार नाही. चुका करू नका. मला येत नव्हतं, माझा चुकला, इट्स ओके, ऍब्सोल्युटली राईट. ही गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा. ठीक आहे, माझं कॅपॅसिटी नव्हती, माझं पोटेन्शियल नव्हतं, मला येत नव्हतं, माझा अभ्यास नव्हता. हा प्रश्न मला येत होता, परीक्षेत मला कळला नाही, परीक्षेत मी चुकीचा इंटरप्रिट केला, परीक्षेत मला असं वाटलं. आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्ही अज्युम करता, नाही याचं उत्तर हे असेल, ते असेल असं अज्युम करता आणि तिथं कॉन्फिडेंटली टिक करून बाहेर येता. सर पेपर चांगला गेला, कमीत कमी 70 मार्क पडतील. आन्सर की आली 45 येऊन टेकला. आता कळत नाही सेकंड कीला काय होईल काय नाही, पास होईल का नाही होईल. मला असं वाटतं कुठंतरी ह्या गोष्टींमध्ये न पडता मी जे गोष्टी सांगतो त्या स्ट्रिक्टली त्या ठिकाणी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. अजून 60 मिनिट 100 क्वेश्चन स्ट्रॅटेजीसाठी जे छोटे छोटे गोष्टी असतात जिथं तुमचा टाइम वाचू शकतो त्या गोष्टी केल्या पाहिजे. मला असं वाटतं पेपरचा एकच राऊंड केला पाहिजे, 1 राऊंड, दॅट्स इट. आणि 15 क्वेश्चन सेट गोळे करणे. म्हणजे मी एकदा हिस्ट्री घेतलं, हिस्ट्री मधले प्रश्न सोडून बघितले, जेवढे आले तेवढे अॅक्युरेटली पेपरवरच मार्क केले. त्याच्यानंतर 2-3 राहिले होते, वरच्या पेपरचा ट्रेंड पॅटर्न बघितला, ते पण अटेम्प्ट केले. आता 10चे 10 प्रश्न किंवा पॉलिटीचे 15चे 15 प्रश्न आता माझ्या पेपरवर टिक झाले. आता मी घेतला 15चे 15 गोळे केले, आता पुढे चाललो. एकच राऊंड घ्या, दुसऱ्या राऊंडची वाट बघू नका, वेळ भेटत नाही. मी फार पूर्वी कंबाईनची पेपर दिलेला आहे, पण अजूनही मला आठवतं की तसं होत होतं, परत वेळ त्या ठिकाणी भेटत नाही. कदाचित मी हा पेपर पण एक्सपेरिमेंट म्हणून देऊ शकतो, तेच कळायला की नेमकं परीक्षेत काय होतं. आणि खूप वेळेला आपण जेव्हा विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगतो तेव्हा विद्यार्थ्याच्या ठिकाणी जाऊन जेव्हा आपण बघितलं असतं तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळतं की पेपरमध्ये काय होतं. तसं राज्यसेवेच्या पेपरमध्ये गेल्यानंतर काय वाटतं हे बाहेरच्यांना कधीही समजू शकत नाही. कमेंटरी बॉक्समध्ये म्हणून किंवा प्रेक्षक तिथं बाहेर बघून
कधीच म्हणू शकत नाही की हा बॉल सॉफ्ट होता किंवा तो होता. तिथं जा पिचवर, टर्न बघा, बाउन्स बघा, स्विंग बघा आणि मग कमेंट करा. तसा प्रकार ह्या पेपरमध्ये पण असतो. जोपर्यंत मी विद्यार्थ्यांच्या स्वरूपामध्ये पेपर द्यायला जात नाही तोपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये नेमकं काय होतं ही गोष्ट कळत नाही. तर ही एक मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता की एकच राऊंड त्या ठिकाणी केला पाहिजे. 2 राऊंडच्या भानगडीत पडू नका. आणि अजून महत्वाची गोष्ट जी मी नेहमी सांगत असतो की शेवटी उत्तर बदलू नका. शेवटी उत्तरे बदलू नका. अजिबात नाही. राज्यसेवेमध्ये प्रत्येक गोल्डन वर्डचा व्हिडिओ असतो आपला परीक्षेच्या आधी. ओरडून मी सांगितलं होतं की दादांनो शेवटच्या 5 मिनिटात 7 मिनिटात उत्तर बदलू नका. आणि ज्यांनी बदलले मॅक्झिमम जणांचे उत्तर चुकलेत आणि त्यांनी तेच जर आन्सर ठेवले असते तर आज 120+ राहिले असते, जे की 110, 15, 12, 17 पर्यंत कुठेतरी अडकलेत. आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, ज्यांनी राज्यसेवा दिली त्यांनी असं केलं का? केलं तर त्याचा काय परिणाम झाला मला कमेंट करून सांगा. राईट. ह्या अशा गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. पुढचा सगळ्यात महत्वाचा आपल्या जिव्हाळ्याचा विषय ठोकताळे, लॉजिक आणि त्या ठिकाणी लॉजिक अप्रोचचा वापर कसा करावा किंवा संयुक्त पूर्वच्या पेपरमध्ये वापर होतो का? बेस्ट एक्झाम्पल मला असं वाटतं विशाल शितोळे सरांचा आहे, ज्यांचे मार्क या ठिकाणी मी दिले 67 पर्यंत मार्क. आणि त्यांनी सरळ बघा, द रिझन आय मेड वॉज लॉजिकल अप्रोच बॅच हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलाय. आणि वेळोवेळी त्यांनी जाहीररित्या ही गोष्ट सांगितलेली आहे. फक्त एवढी गोष्ट आहे की जो कन्सर्न त्याच्यामधला आहे 100% वापर करता येतो. त्यात फक्त एक गोष्ट आता ऍड करा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी पेपरचा ट्रेंड आणि पॅटर्न बघून पेपरमध्ये गेल्यावर डिसाईड करा कोणता अप्रोच कुठं वापरायचा. राईट. आताच ठरवू नका की मला एलसीएम हा वापरायचा, ऑड मॅन आउट तो वापरायचा किंवा मला यांना असं करायचं आणि त्यांना तसं करायचं. पेपरमध्ये गेल्यानंतर 1-2 प्रश्न जे अॅक्युरेटली बरोबर येतात त्यातून जो आपल्याला हिंट किंवा जे ट्रेंड आणि पॅटर्न आपल्याला समजतो त्याला डोळ्यासमोर ठेवून न येणाऱ्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. दुसरी गोष्ट अजून जी आहे की संयुक्त पूर्वच्या पेपरमध्ये जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा आपल्याला बरेच कधी मॅथ, रिझनिंग, विज्ञानमध्ये अजून त्यांनी फॉर्म्युलेज वगैरे जास्त टाकलेले नाहीत, न्यूमेरिकल्स टाकले नाहीत. 1-2 न्यूमेरिकल आले, ऑड मॅन आउट आहे किंवा तुमचा त्याला आपण म्हणतो एलसीएम आहे, त्यानं उत्तरापर्यंत जाऊ शकता. क्लासिफिकेशन मध्ये सिक्वेन्स लावायला रिव्हर्स एलसीएम काम करतो किंवा तुमचा एलसीएम पण त्या ठिकाणी काम करतो. हे डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानं इट्स प्रूव्हन की खूप जणांना विद्यार्थी मागच्या वेळेस एका विद्यार्थ्याला 1 महिन्याचा अभ्यास ऍग्रीचा कुठला तरी प्रिपेअर करत, टेक्निकलचा प्रिपेअर करत होता, कंबाईनची परीक्षा दिली, 45 मार्क त्या ठिकाणी पडले. 45 खूप मोठा स्कोर नाही, कमी वेळात. त्याची OMR पण आपण चॅनलवर टाकली होती. तो विद्यार्थी सरप्राईज होता, त्याचे रूममेट पण सरप्राईज होते. कधी अशा गोष्टी होतात. तो म्हणला सर मी तुमचे लेक्चर 3-4 वेळा बघितले, तेव्हा टेलिग्रामवर बॅच होती, व्ह्यूचं काही लिमिट नव्हतं, काही नव्हतं. राईट. त्यामुळं आता आपण सब्जेक्ट वाईज बॅच जी लेक्चर्स चालू केलेत, 23चा पेपर टाकलाय, 22चा पेपर टाकलाय. आता आपण 20-21चे पेपर जे टेलिग्रामवर फ्री स्वरूपामध्ये घेतो, तर ते परत घेतल्यानंतर आपले रेकॉर्डिंग जे आहे पेड ग्रुपमध्ये आपण नेहमी टाकत असतो, तर ते बघा. किंवा सब्जेक्ट वाईजचे पुढचे लेक्चर जे येतील त्याचा वापर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% त्या ठिकाणी करता येईल. पुढचा जो विषय आहे तो आहे की ज्यांना कुणाला काय डाऊट असेल त्यांनी या नंबरवर संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान मला फोन करू शकता. कधी मी त्यावेळेला फोन उचलत नाही, पण 100% रिव्हर्ट बॅक किंवा कॉल बॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या फ्री इनिशिएटिव्ह किंवा टेलिग्रामवर कंबाईनसाठी आपण जे फ्री लेक्चर्स घेतोय ते लेक्चर घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC मेड सिम्पल पूर्वीचं, आत्ताच MPSC एक्झाम मंत्रा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ते जॉईन करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आय बिलीव्ह इन यू. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर द्याल आणि पास होऊन याल. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.